हॅलो डिअर स्टुडंट्स. तर अजून एक आपण क्वेश्चन बघणार आहे स्प्रिंग मटेरियल्स आणि त्याच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत ते. तर बऱ्याच वेळा हा क्वेश्चन 2 मार्कासाठी विचारला जातो की स्प्रिंग म्हणून तुम्ही कुठले कुठले मटेरियल तुम्ही वापरू शकता. तर सुरुवातीला आपण डिस्कस करूया की स्प्रिंग म्हणून कुठलेही मटेरियल सिलेक्ट करण्या अगोदर त्या मटेरियलमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या डिझायरेबल प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत. तर बघा, डिझायरेबल प्रॉपर्टीज ऑफ द स्प्रिंग मटेरियल. तर ह्या एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी स्प्रिंग मध्ये असण्याचं गरजेचं आहे. जसं आपण एक डिस्कस करत जाऊया. पहिली प्रॉपर्टी आहे की त्याच्यामध्ये हाय रेझिलियन्स असलं पाहिजे. जे मटेरियल आपण स्प्रिंग बनवण्यासाठी वापरणार आहोत त्या मटेरियल मध्ये रेझिलियन्स हा खूप जास्त प्रमाणामध्ये असला पाहिजे. याचा अर्थ असं काय की ज्या ज्यावेळी त्याच्यावरती स्प्रिंगचं जर आपण ऍप्लिकेशन्स बघितले तर ज्या ज्यावेळी शॉक लोड येतील, इम्पॅक्ट लोड येतील, तर त्याने ते सगळेच्या सगळे ऍब्झॉर्ब करून घेतले पाहिजेत. तर त्याला आपण रेझिलियन्स म्हणतो आणि रेझिलियन्स हा हाय असला पाहिजे. दुसरं महत्वाचं म्हणजे डक्टिलिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर स्टॅटिक स्ट्रेंथ त्याची जास्त असली पाहिजे. ज्या ज्यावेळी त्याचं इम्पॅक्ट हाय लोड असणार आहे तर त्या लोडला तो विथस्टँड झाला पाहिजे, तो टिकला पाहिजे. त्यामुळे हाय स्टॅटिक स्ट्रेंथ असली पाहिजे. नंतर त्याची फटिक स्ट्रेंथ पण जास्त असली पाहिजे. फटिक प्रॉपर्टी आपण ज्या म्हणतो की त्याच्यावरती रिपिटेटिव्ह लोड येत असतील, त्याचे मॅग्निट्यूड कंटिन्युअसली व्हॅरी होत असतील, तर त्या अशा ठिकाणी जी स्ट्रेंथ असते त्याला आपण फटिक स्ट्रेंथ म्हणतो, ती स्ट्रेंथ जास्त असायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा स्प्रिंग जी असते ती करोजिव्ह इन्व्हायरमेंट मध्ये असती. तर करोजिव्ह इन्व्हायरमेंट जिथे जिथे असेल तर तिथं स्प्रिंग करोड न होता ती जास्त काळ टिकली पाहिजे. म्हणून स्प्रिंगसाठी जे मटेरियल आपण वापरणार त्याच्यामध्ये नॉन करोजिव्ह प्रॉपर्टी असली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये नॉन करोजन होण्यासारखी मदत त्या प्रॉपर्टीमध्ये असली पाहिजे. तर अशा ह्या सगळ्या प्रॉपर्टीवरती कुठलं मटेरियल्स आपण वेगवेगळं वापरत असतो. तर बघा, हे जनरली 4 मटेरियल्स आपण वेगवेगळं वापरत असतो ऍज अ स्प्रिंग मटेरियल म्हणून. पेटेंटेड अँड कोल्ड ड्रॉन स्टील वायर्स अनअलॉइड टाईप असतील. नंतर ऑइल हार्डन्ड अँड टेम्पर्ड स्प्रिंग स्टील वायर्स असतील. त्याच्यानंतर ऑइल हार्डन्ड अँड टेम्पर्ड स्टील वायर असतील. एक अलॉइड आहेत, एक अनअलॉइड आहेत, आणि नंतर आहे स्टेनलेस स्टील स्प्रिंग वायर्स. तर अशा प्रकारचे हे मटेरियल्स आपण जनरली वापरत असतो. दोन्ही क्वेश्चन महत्वाचे आहेत. काही वेळा ते विचारतील स्प्रिंग साठी जे मटेरियल वापरणार त्याच्या प्रॉपर्टीज कुठल्या असल्या पाहिजेत, ज्याच्यामध्ये आता आपण बघितलेले हा 5 प्रॉपर्टी आहेत. रेझिलियन्स जास्त पाहिजे, डक्टिलिटी जास्त पाहिजे, स्टॅटिक स्ट्रेंथ जास्त पाहिजे आणि फटिक स्ट्रेंथ जास्त पाहिजे, आणि नॉन कोरेजिव्ह असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्या असणारे प्रॉपर्टीज कुठले मटेरियल, तर हे 4 आपण लिस्ट आउट केले. तर ह्याप्रमाणे 4ही मटेरियल तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. 2 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो.